नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. तर बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर सकाळी सकाळी थंडी भरपूर आहे. तर बटाट्याची मी भाजी इथं बनवली. इकडं कुकर लावलाय, भात पण लावलाय आणि मुगाची डाळ तर शिजवून घेतली अगोदर. आणि ही म्हटलं पहिला बटाटा बनवून घ्यावं, राहुला पण शाळेसाठी वेळ झालाय. कोथिंबीर वगैरे टाकून घेतली, बटाट्यात शेंगाचा कूट, मीठ, थोडंसं म्हणजे खोबरं आणि लसणाचं कूट होतं, तो पण फोडणीला जिरी मोहरी वगैरे लाल तिखट वगैरे टाकून मस्त असा बटाटा केला. जरा वेगळ्या पद्धतीनं बटाट्याचे वेपर्सच्या खिसणीनं काप करून त्याचे असं बटाटा बनवलं मी आज. फोडी मोठ्या नाहीत बनवल्या, तर वेगळ्या पद्धतीने. आणि इकडं वरणाची पण मी फोडणी घालून घेतलेली आहे आणि बटाटा पण शिजवून घेतला. श्राऊ जेवला आणि डबा पण बनवता येईल, म्हणजे पटकन तिचं भाजी होईल म्हणून. आणि कणिक पण मळायची. इकडं कणिक पण मळून घेतली बघा, पीठ वगैरे चाळून घेतलं होतं. आणि इकडं बटाटा पण म्हणजे शिजायला थोडा वेळ वापरायला ठेवला होता, लगेच शिजतोय. आणि इकडं सासूबाई बसतेत आमच्या चहा पिऊन. तर थंडीचं म्हणजे एकदम थंडी भरपूर अशी वाजते बघा, 8-9 वाजले तरी पण उठायला नको वाटतं. आणि चपात्या पण मस्त अशा बनवून घेतल्या आणि अशी टम फुगले बघा. चपाती फुगली महिलांना खूप असा आनंद होतो. तर माझी पण फुगली चपाती. आणि नंतर मग मस्त असं सगळं किचन ओटा, भांडे वगैरे घासून, किचन ओटा धुवून, बेसिंग धुवून, फरशा वगैरे पुसून, दूध पण तापवून ठेवलं. आणि दूध मी बाहेरच ठेवते बघा ह्या दिवसात, फ्रीजमध्ये नाही ठेवत. आणि इकडं फरशी पण पुसून घेतली स्वच्छ अशी. आणि आजचा दिवस म्हणजे सकाळी 12पर्यंत तर हे रुटीन आहे बघा. आणि कपडे पण धुवून घेतले, एवढी थंडी होती पण धुवं म्हणलं, कारण अचानक काही पण येतं काम. आणि हे आहेत स्टार्चचे कपडे, तर 4-5 शर्ट आहेत, ते तर करायचेच आहेत स्टारचे. आणि साड्या पण आलेत बघा, मला 2 आलेत फक्त पिको करायचे. 2-3 दिवस झालं पडलेत, पण मला काही कामामुळे झालं नाही. हाय सर्वांना, गुड आफ्टरनून झाले बघा. तर मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, 12:15 वाजलेत आणि आज आहे मंगळवार. आणि कालची एकादशी होती, तर आले त्यांनी जेवायला, तर जेवण करायचंय. आणि आत्याचा पण उपवास होता, तर आत्या जेवण गेल्या. तर कारण वेळ पण भरपूर झाला हिने दुकानात नाही यायला. तुमचं झालं का नाही जेवण, तर नक्कीच सांगा. तर आम्ही पण जेवणार आहे. तर जेवणात आज आमच्या आहे वरण, भात, चपाती, बटाट्याची भाजी, असं आहे आजचं म्हणजे आजचा मेनू. तर चला मग जेवू, तुम्हाला दाखवतो. चला हो जेवायला. कारण काल एकादशी होती बघा. रात्री दिवसभर आम्ही काल फराळीचं नाही केलं, आमचे हेच झालं. रात्री मग भगर केलेली, तर भगरीनं काय होणार नाही. तर आता मी पहिला भाजी वगैरे गरम करून घेते, कारण इतकं गारवा आहे ना. बस तुमच्याकडे थंडी आहे का नाही नक्की सांगा, कारण सगळीकडे अशी थंडी आहे की अजून जास्तीची वाढणार आहे, पण कमी काही होणार नाही असं म्हणते. आणि जास्तच आहे थंडी. तर भाजी वगैरे अगोदर मी गरम करून घेते, कारण स्टँड वगैरे काढलंय ह्याचं. तर स्टँड एक लावून भाजी गरम करून घ्यायला लागणार आहे थोडीफार. वरण केलं बघा, मुगाच्या डाळीचं वरण बनवावं म्हणलं, कारण तिखट भाजी बनवली डब्याला पण होते म्हणून श्रावचा, आणि बटाट्याची. तर म्हणलं, तर इकडं बघा आमच्या इकडं ऊनच नाही, जरा पण भाजी गरम होते तोपर्यंत. बघा इकडं कसं आहे, ऊन पडतंय एकदम असं कडक. पण लय वेळ पण नाही म्हणत बसू वाटत. आमची झाडं तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवते किती फुटले, कितपत आले. तर म्हणजे कुंडी झाडं म्हणजे नर्सरीतनं आणलेली. तर वारं पण भरपूर येते बघा. तर चीक पण म्हणजे खरवस पण आहे दुधाचा बघा. काल श्रावूच्या मैत्रिणीनं दिलेलं दूध होतं थोडंसं, तर ते बनवलं मी. आणि ही भाजी आहे अशी बटाट्याची. आता कसं झाले, सकाळी केलेली, आता नाही झालं एकदम. आता हिला पण गरम करायचं आहे. आणि भात तर आहे आणि चपाती, असं आहे आजचा मेनू. आणि खरवस पण तुम्हाला दाखवते. तर कसं आहे नक्कीच सांगा खरवस पण. बघू शकता तुम्ही, तर मी बॅके म्हणून. तर बघा असं आहे खरवस बनवलेलं आहे मी. तर दिलतं दूध तिला आवडते श्रावूला, आणि आमच्या सगळ्यांना दूध आवडते खरवस बरं का, कच्चं. तर ते मग त्याच्यात थोडंसं दूध ॲड केलं मी, त्यामुळे तेवढं झाले. आणि भाजी आहे, भाजी पण गरम करायची बटाट्याची. आणि बघा इतकं गरम व्हायला लागलं ना, तर मी पण आता सांगोल्याला जाणार आहे बघा. कारण शूज वगैरे, शूज नाही पण सॉक्स तरी आणायला लागणार आहेत आम्हाला सगळ्यांना. आणायचं तर राहून गेले. जाऊन सांगोल्याला तर थोडं काम आहे दुसरं पण, तर ते पण करायचं. आणि मशनीला पण थोडंसं आमच्या प्रॉब्लेम लागला आहे ना वॉशिंग मशनीला, त्याच्यामुळं ही भाजी पण गरम करते बघा. कारण उपवास एक तर थंड खायला नको वाटतं.
आणि सकाळी पण आमच्यात खायला येत नाहीत, त्यामुळं सकाळचं पण काय नसते, गरम असं चालू आहे जेवायला. दूध इकडं तापले बघा, मस्त असं रतिबाचं दूध ना एकदम असं घट्ट असतं. आणि शाई मी काढून ठेवले तरी पण डबल शाई आले, ते पण अर्धा लिटर दुधाला मस्त अशी शाई आली. तर असं जेवण आहे, जेवण वाढून घेते. तर या तुम्ही पण जेवायला. धरा असं असं काय करायचं, राहू दे चालूच आहे की. तर थंडी बघा भरपूर आहे, अगदी अगदी थंडी लय जास्त वाढलेली आहे बघा. इकडं आहे बघा भात, जास्त बनवलाय. श्रावला भात लय आवडतो आमच्या, त्याच्यामुळं बघा भात आणि खरवस पण आहे. तर असं आम्ही आजचं जेवण, या अजून एकदा तुम्ही पण जेवायला आणि आम्ही पण जेवण करतो. मी केलाय नाश्ता, पण थोडा अजून मी आता जेवणार आहे जास्त. वाढून घेतलंय असं जेवण. आणि असं आहे खरवस वगैरे. तर आज असा घट्ट झालाय बघा खरवस, मस्त असा एकदम घट्ट झालाय. जेवायला तर जेवण वगैरे झाली बघा, आणि जेवलेली आणि भाज्या वगैरे काढून घेतल्या, आणि कढई वगैरे भाजीची, बटाट्याच्या, असं सगळे भांडी, ताट, तांबे वगैरे घासून घ्यावं म्हणलं. आणि मस्त असं कडक ऊन असल्यामुळे भांडी घासायला काय वाटत नाही बाहेर. आणि बघा आमच्या भेंडीला ना, भेंडीचे बिया टाकलेले, त्याला भेंड्या आलेत 2 रोपांना, 2 भेंड्या आलेत. आणि हे नर्सरीमधून आलेलं गुलाब बघा, पूर्ण म्हणजे हे झालं होतं फुलं लागून, परत डबल फुटलेलं आहे. आणि हे दुसरं एक गुलाब आहे ना छोटंवालं, तर ते मी खाली जमिनीत लावले, तर कट्ट्याच्या शेजारी तर असं आलंय. आणि कुंडी मेन म्हणजे ही पण शेवंतीचं आहे, आणि हे पहिलं आमचं शेवंतीचं आहे बघा. तर हे काय